Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय रियल नंबर एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 9. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर पहा, इथे आपल्याला सगळे इरॅशनल नंबर दिसत आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल नंबर पाहिजे आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपण काय शिकलो आपल्या टेक्स्टबुकमध्ये? द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ एनी सर्ड्स इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. मग ह्या √5चं कॉन्जुगेट पेअर काय होईल? √5च होईल. म्हणजे √5 इंटू √5 आपल्याला रॅशनल नंबर 5 मिळेल, बरोबर. 14चं काय होईल? 14मध्ये तुम्ही फॅक्टर पाडले तर त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट स्क्वेअर नंबर भेटत नाही आहे. म्हणजे 7 इंटू 2 म्हणजे √14 हाच याचा कॉन्जुगेट पेअर होणार आणि √7चा √7 हा त्याचा कॉन्जुगेट पेअर होणार. तर चला मग सॉल्व करूया आपण. फर्स्ट तर √5ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल √5च्या कॉन्जुगेट पेअरनी. म्हणजे √5च आपल्याला घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर घेतला तर न्यूमरेटरला पण आपल्याला √5 घ्यावं लागेल, बरोबर. मग 3 इंटू √5 काय होतो? 3√5 आणि √5 इंटू √5 हा आपला झाला 5. पहा मुलांनो, आपण डिनॉमिनेटर केला आहे रॅशनलाइज. डिनॉमिनेटर आपला रॅशनल नंबर आलेला आहे. आता इथे सॉल्व करूया. 1/√14 आणि √14चे कॉन्जुगेट पेअर √14च होणार. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला दोनही ठिकाणी घ्यावं लागेल. तर आपल्याला काय मिळत आहे? √14 1 √14 आणि इथे आपल्याला 14 नंबर बाहेर पडतोय. आता थर्ड वाला करूया. ची कॉन्जुगेट पेअर 5√7. तर इथे कॉन्जुगेट पेअर आपल्याला √7 घ्यावं लागेल. डिनॉमिनेटरला घेतला तर न्यूमरेटरला पण घ्यावं लागेल आणि मग हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 5√7 होणार आणि √7 इंटू √7 आपल्याला 7 मिळेल. आता पाहूया नेक्स्ट. तर इथे पहा मुलांनो, इथे √3 आहे. म्हणजे आपल्याला √3 हा एक कॉन्जुगेट पेअर घ्यावा लागेल. 6 9 √3मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय आणि डिवाइड दोनही सोबत करतो आपण 3√3ने. तर मग आपल्याला काय भेटलं? वरती 6√3 भेटला आणि खाली 9 इंटू आपल्याला काय मिळेल? 3 इंटू 3, बरोबर. √3 इंटू √3 आपल्याला 3 मिळाला. आता ह्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म करूया. इथे आपण 3 2 6 आणि 3 3 9 म्हणजे आपल्याला वरती काय मिळालं? 2√3 मिळालं आणि 3 इंटू 3 हे झाले 9. तर हे सॉल्व करूया फिफ्थवालं. तर 11√3ला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार √3ने. तर आपण न्यूमरेटरला पण वरती √3 घेणार. इथे आपल्याला मिळत आहे 11√3 डिवायडेड बाय √3 इंटू √3 हा 3 मिळाला. अशा प्रकारे हा एक्सरसाइज संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.